तर आता आळंदीवरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघणार आहे आणि मी दिघीमध्ये जिथे राहते ना, तिथूनच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाणार होती. तर मला एवढं छान वाटलं, म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्याला एवढे जवळून बघायला भेटेल आणि दर्शनाला भेटेल. आणि खरंच ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बघून आहे ना, मला एवढं छान वाटलं. म्हटलं म्हणजे एवढी भव्य-दिव्य पालखी निघालेली होती ना, माणसांची तर एवढी गर्दी होती ना, म्हणजे जशी गाड्यांची ट्रॅफिक लागते ना, तसंच माणसं एवढी गर्दी करून म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यानंतर मग मी गंध वगैरे पण लावून घेतलेला आणि त्यानंतर मग हे बघा आमच्या मॅडम आहे ना, त्यांच्या फ्रेंडसोबत फुगडी खेळत होते. तर मी काय मोबाईलला म्हणजे कॅमेरा चालू करण्याला काही रोकली नाही स्वतःला, कारण मला खरंच ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून घ्यावं वाटलं. त्यानंतर मग आम्हाला दिंडीचं प्रसाद वगैरे पण भेटला आणि घरी आल्यानंतर मी पार्लरमध्ये पण गेले आणि पार्लरमध्ये जाते तर मॅडमने मस्त अशी पावभाजी पण मागवली होती आणि ती खाल्ली आणि म्हटलं आता खाणं-पिणं भरपूर झालं, आता आपल्या कामाला लागावं. तर मग मी पहिलं तर मॅडमचं हेड मसाज वगैरे पण करून घेतलं छानपैकी. त्यानंतर मॅडमच्या फ्रेंड पण आलेल्या होत्या. त्यांचं पण हेड मसाज आणि त्या मॅडमच्याच केसांवरती आम्हाला अशी 4 बोटाची वेणी पण त्यांनी शिकवली.